व्याजाचे दर हे अतिशय महत्त्वाचे समजण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महागाई वाढली की व्याजदर काय होतात, वाढवतात, जेणेकरून मार्केटमधला पैसा कमी होतो आणि लोक बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि महागाई कमी झाली, बँक काय करतं, मार्केटमध्ये पैसे आणतं, म्हणजे व्याजदर कमी करतं. हे कशासाठी? मार्केटमधलं चलन समतोल राहा. महागाई वाढली तर वस्तूच्या किमती वाढतात. हे सायकल आहे एक प्रकारे. मग याच्यामध्ये व्याजाचे दर वर खाली होतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल 2010 पासून व्याजाचे दर साधारणतः 2000 साली 15% होते. आज व्याजाचे दर 7%, म्हणजे 5 वर्षात दाम दुप्पट होत होत्या गोष्टी, आज 8 वर्षात होतात. ही व्याजाची दराची सायकल आहे. तशी होम लोनमध्ये ही व्याजाची दराची सायकल 12 ते 15% पर्यंत होते. म्हणजे कोविडच्या पिरियडमध्ये व्याजाचे दर 5%वरती आले होते, 6% आले होते होम लोनचे. आणि परत गेल्या 4 वर्षांनंतर 5 वर्षामध्ये हे व्याजाचे दर जवळ 10% गेले होते. 6 ते 10% हा डिफरन्स झाला होता. आता ज्याने 6% जे लोन घेतले तर बँक काय त्यांना 6% लोन देत राहत नाही, ते फ्लोटिंग व्याजदर असतं. ओके, मग हे फ्लोटिंग व्याजदर तुम्ही काय केलं पाहिजे? 99% लोन्स आहेत ते फ्लोटिंग आहेत, फिक्स कोण करत नाही, कारण ही स्ट्रॅटेजी असते. मग ती स्ट्रॅटेजी करून तुम्ही फिक्स करायला पाहिजे. नाही तर तुम्हाला फ्लोटिंग असेल तर तुम्ही त्यावेळी बँकेत जाऊन ते रिक्वेस्ट केली ती चेंज करा म्हणून. तर आता जेव्हा वाढतं व्याजदर, म्हणजे 6%नं RBIचं धोरण वाढलं की आता व्याजदर वाढवली पाहिजे. तर हे लोन वाढून 6 जातं, 6चं 7 होतं, 7चं 8 होतं, 8चं 9 होतं, 9चं 10 होतं, अशा पद्धतीने सांगितलं. पण एकदा 10 झालं, पण 10चं 9 झालं व्याजाचे दर, तर तुम्हाला सेपरेट जाऊन रिक्वेस्ट करावी लागते बँकेला की व्याजदर कमी झाले तर तुम्हाला माझे जे लोन चालू आहे ते एक्झिस्टिंग लोन प्रमाणे तुम्ही रिवाईज करून द्या. तर हा जो ऑप्शन आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये.